सगळ्यात पहिला आई माझी सुगरण या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। होळी स्पेशल मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत। कणिक मळण्यापासून ते पोळी फुटणार नाही ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। याआधी मी पुरण कसं तयार करायचं याचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तरी तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। बाहेर अशा पुरणपोळ्या खूप महाग मिळतात, तरी माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुरणपोळी बनवायला नक्कीच जमेल। मी तुम्हाला जमेल अशा सोप्यात सोप्या पद्धतीने पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। पोळीचं पीठ मळण्यासाठी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीला कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची। माझ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। पुरणपोळीचं पीठ मळताना सुरुवातीला कणिक जास्त घट्ट पण करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही, मीडियमच मळून घ्यायची आहे। कणिक मळून झाल्यानंतर एक बाऊल घ्यायचा आणि त्यामध्ये आपण मळून घेतलेली कणिक बुडेल इतकं पाणी घालून घ्यायचं। नंतर त्या बाऊलमध्ये आपण मळून घेतलेली कणिक घालून त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं ठेवून द्यायचं। पोळी बनवण्यासाठी पुरणसुद्धा परफेक्ट होणं तितकंच महत्त्वाचं आहे। पुरणाच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। डाळ शिजवून काढलेल्या येळवणीपासून आज आपण कटाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत। कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मीडियम साईजचा उभा पातळ कट केलेला कांदा 1, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, लसूण, 1 इंच आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, घरचा काळा मसाला 4 चमचे। आता गॅसवर पॅन ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा सुरुवातीला तेल न घालता थोडा वेळ परतून घ्यायचा। नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि कांदा हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा। हलकेसे डाग पडायला लागले की त्यामध्ये खोबरं घालायचं, लसूण घालायचा, आलं घालायचं आणि हे सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं। हे सर्व छान भाजून घेतल्यामुळं कटाची आमटी चवीला अप्रतिम लागते। आता गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। नंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यातील सर्व मसाला चमच्याने एकत्र करून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा बारीक वाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। आता कटाची आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेलाच्या पळीने 2 पळी तेल घालायचं। कटाच्या आमटीला तेल थोडं जास्तच घालायचं। तेल चांगलं तापलं की पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा,
आणि आपण वाटून घेतलेलं कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. सतत हलवत मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. जेवढा मसाला चांगला भाजला जाईल तेवढी आमटी चवीला छान लागते. मसाल्याला कढईने तेल सुटायला लागलं की त्यामध्ये घरचा काळा मसाला 4 चमचे घालायचा. कटाची आमटी थोडी तिखटच छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. मसाला घातल्यानंतर तो सुद्धा 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आपण काढून ठेवलेलं डाळीतील पाणी म्हणजे येळवणी घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडं छोट्या लिंबू इतकं तयार करून ठेवलेलं पुरण घालायचं. पुरण घातल्यामुळे आमटीची चव आणखीन वाढते. मीडियम गॅसवर आमटी 3 ते 4 मिनिटं उकळवून घ्यायची. 3-4 मिनिटांनी गॅस बंद करायचा. कटाच्या आमटीला उकळी येईपर्यंत आपण इकडे भिजत ठेवलेली पुरणाच्या पोळीची कणिक मळून घेऊया. बाउलवरचे झाकण काढून कणिक पाण्यातून काढून घ्यायची आणि परातीत घालून चांगलं मळून घ्यायचं. सुरुवातीला पाणी न लावता मळून घ्यायचं. शक्यतो पाण्याची गरज लागत नाही कारण आपण कणिक भिजत घातली होती. पण जर कणिक जास्त घट्ट वाटली तरच पाण्याचा हात लावून कणिक मळून घ्यायची आहे. व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते. तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते. त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा. वरून थोडं तेल टाकून पुन्हा चांगलं मळून घ्यायचं. एकदम मऊ पातळ कणिक झाली पाहिजे म्हणजे पोळी पटपट सरकली जाते. आता तेल लावून कणकेचा संपूर्ण गोळा करून घ्यायचा. पहिला मी तुम्हाला तेलाची पोळी कशी करायची ते दाखवणार आहे. नंतर पिठाची पोळी कशी करायची ते पण दाखवणार आहे. आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारी परफेक्ट कणिक मळून तयार झालेली आहे. तयार झाली आहे मस्त कटाची आमटी. पुरण तयार आहे, कणिक सुद्धा तयार आहे. लगेचच पोळी लाटायला घ्यायची. त्यासाठी कणकेचा छोटा गोळा घेऊन गोल करून घ्यायचा. पुरणाचा सुद्धा गोळा घेऊन गोल करून घ्यायचा. आणि कणकेच्या गोळ्याची खोलगट वाटी तयार करून घ्यायची. नंतर त्यामध्ये पुरण घालून गोळा बंद करून घ्यायचा. वरती एक्स्ट्राचं पिठाची दुमड घालून घ्यायची म्हणजे पोळी फुटत नाही. आणि गोळा दाबून चपटा करून घ्यायचा. गोळा पोळपाटवर ठेवून गोळ्याच्या दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. पोळी थोडी लाटून झाल्यानंतर पोळी पलटी करून घ्यायची आणि परत हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. तेलाची पोळी करताना पोळी सारखं उचलायची नाही. 2 ते 3 वेळाच पोळी पलटी करून घ्यायची. नंतर पोळपाट फिरून फिरून पोळी पातळ छान एकसारखी लाटून घ्यायची. संपूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर तव्यावर तेल सोडून घ्यायचं.
म्हणजे पोळी तव्याला चिकटत नाही। लाटून घेतलेली पोळी लाटण्याला अशा पद्धतीने गुंडाळून तव्यावर सोडून घ्यायची। तेलाची पोळी मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायची। थोड्या वेळाने पोळी पलटी करून घ्यायची। दोन्ही बाजूने आलटी पलटी करून पोळी छान भाजून घ्यायची। समजा जर तुम्हाला तेलाची पोळी लाटता आली नाही तर तुम्ही पिठाची पोळीसुद्धा लाटू शकता। ही तेलाची पोळी तव्यात टाकल्यानंतर पोळीला वरून परत तेल लावायची गरज पडत नाही। तरी ही पोळी तेल न लावताच भाजून घ्यायचं, कारण या पोळीला आपण पोळी लाटत असताना तेल लावूनच पोळी लाटलेली आहे, त्यामुळे तव्यात टाकल्यावर पोळीला तेल लावायची गरज पडत नाही। तयार झाली आहे तेलाची मऊसूत पुरणपोळी। अशाच पद्धतीने बाकीच्या संपूर्ण पोळ्या करून घ्यायच्या। आता आपण पिठाची पोळी कशी करायची ते बघूया। तरी त्यासाठी पोळीचा गोळा घेऊन तेलाऐवजी दोन्ही बाजूला पीठ लावून पोळी लाटू शकता। पोळीचा गोळा दाबून चपटा केल्यामुळे पोळीतील पुरण संपूर्ण भागावर पसरलं जातं, म्हणून पोळीचा गोळा पुरण भरल्यावर दाबून चपटा करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर पुरण केलात किंवा अशा पद्धतीने पीठ मळलात तर पोळी अजिबात फुटणार नाही। पोळी तेलाची करा किंवा पिठाची करा, पोळी छानच होते। पीठ लावून केलेल्या पोळीला मात्र भाजताना तेल किंवा तूप लावावेच लागते। संपूर्ण पोळी लाटून घेतल्यावर तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि पीठ लावून केलेली पोळी तव्यावर टाकून घ्यायची। नंतर पोळी पलटी करून पोळीच्या संपूर्ण भागावर तूप टाकून घ्यायचं। पोळी पलटी करून दुसऱ्या भागावर सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि पोळी छान भाजून घ्यायची। अशा पद्धतीने पोळी बनवून बघा, एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या तयार होतात। आणि अगदी पोळीच्या काठापर्यंत पुरण पसरलं जातं। तरी तुम्ही इथे पाहू शकता पोळी फोडल्यानंतर पोळीच्या आतमध्ये पूर्ण भागापर्यंत पुरण पसरलेलं आहे आणि पोळी बघता क्षणी मऊ आवरणार नाही अशी मऊसूत पुरणपोळी तयार झालेली आहे। तरी येत्या होळीच्या सणाला अशा पद्धतीने मस्त पुरणपोळी कटाची आमटी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे। तयार झाली आहे मस्त टेस्टी पुरणपोळीची थाळी।